ओम नमः शिवाय. आज आपण सोमवार आहे म्हणून आपण वेदसार शिवस्तव म्हणणार आहोत. पशूनां पतीं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरङ्गाङ्गवारि महादेवमेकं स्मरामि स्मरारिं महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूतङ्गभूषं विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभू पंचवक्रम. पशूनां पतीं पापनाशं परेशम म्हणजे भगवंत कसा आहे तर सगळ्या पशुपक्ष्यांचा स्वामी आहे, सगळ्यांचा पिता आहे, सगळ्यांचा पालनहर्ता आहे. गजेंद्रस्य कृतिं वसानं वरेण्यं त्यांनी गजेंद्रस्य म्हणजेच हत्तीचं कातडं पांघरलेलं आहे. जटाजूटमध्ये स्फुरंगांगवारी त्याच्या जटामध्ये गंगेचा प्रवाह आहे. महादेवमेकं स्मरामि स्मरारिं अशा महादेवाला मी सारखं त्याचं स्मरण करते. स्मरामि स्मरामि महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूतङ्गभूषं म्हणजे तो कोण आहे तर महेश आहे, सुरेश आहे, सुरारातिनाशम म्हणजे सगळ्यांचा मेन आहे. विभुं विश्वनाथं विभूतङ्गभूषं तर कसा आहे तर तो सगळ्यांचा भगवंत आहे, सगळ्यांचा बाप आहे, आई आहे, सगळ्या जगाचा विश्वनाथ आहे. विभूत्यंगभूषम आणि म्हणूनच विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभू पंचवक्रम. सगळ्यांना 2 नेत्र आहेत पण शिवशंकराला 3 नेत्र आहेत म्हणून त्याला काय म्हटलं विरूपाक्ष मिन्द्वर्कवह्निनेत्रम म्हणजे विरूपाक्ष आहे म्हणजे 3 आहेत. सदानंदमीडे प्रभू पंचवक्रम आणि अशा या सदाशिवाला मुख किती आहे तर 5 पंचमुख आहेत. गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेंद्रादिरूढं गुणातीतरूपं. असा हा कोण आहे तर गिरीश गणेश. गले नीलवर्णम म्हणजे त्याचा कंठ कसा आहे, त्याचा गळा कसा आहे तर नीलवर्ण आहे. नीलवर्ण का झाला ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नीलवर्ण भगवंतानी समुद्रमंथनातून जे विष निघालं होतं, हलहल निघालं होतं, ते विष त्यांनी स्वतः प्राशन केलं आणि लोकांना अमृत दिलं. असा हा विष पचवणारा शिवशंकर भोलेनाथ बम बम भोले बाबा म्हणून त्याचा कंठ कसा झाला तर निळा झाला आहे. विष पिल्यामुळे त्याचा नीलकंठ झालेला आहे. भवं भास्वरं भस्मनाभूषितांगं भवानी कलंत्रं भजे पंचवक्रम. भवं भास्वरं भस्मनाभूषितांगम त्याने काय केलेलं आहे तर सगळ्या आपल्या अंगाला भस्म लावलेलं आहे आणि विभूती लावलेली आहे. भवं भास्वरं भस्मनाभूषितांगम हे त्याचं भूषण आहे. भस्म सगळ्या अंगाला लावलेलं आहे, डोक्यावर जटा आहेत आणि भवानी कलत्रम भजे पंचवक्रम असा शिवशंकर. तर त्याच्या शेजारी कोण आहे भवानी. भवानी म्हणजे पार्वती. अशी शिवशंकर आणि पार्वतीची जोडी आहे पंचवक्रम. अशा 5 शिर असलेल्याला मी नमस्कार करतो.
शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशानशूलिन जटाजूटधारीन. शिवाकांत म्हणजे शिवशंकर कोण आहे तर पार्वती मातेचा पती आहे. शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशानशूलिन जटाजूटधारी. असा हा महेश आहे आणि याच्या डोक्यावर काय आहे तर जटामध्ये काय लपवलेले आहे तर गंगा. त्वमेकं जगद्व्यापकं विश्वरूपम. यानी संपूर्ण जगाला व्यापून हा उरलेला आहे. जगद्व्यापको विश्वरूपम असा हा विश्वरूप आहे. प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभू पूर्ण रूप असा हा भगवंत, याला पूर्ण रूप आहे. परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकार ओंकार वेद्यम. असा हा परमात्मा, परात्मानमेकं जगद्बीजमाद्यम निरीहम निराकार ओंकार वेद्यम. असा हा सगळ्या जगाचा परमात्मा आहे, जगत बीज माध्यम आणि हा सगळ्यांचा बीज पण आहे. जगत बीज याच्यापासूनच सगळी सृष्टी व्यापलेली आहे. निरीहम निराकार ओंकार वेद्यम असा हा ओंकार भगवंत. निरीह म्हणजे निराकार आहे, निर्गुण आहे. यतो जायते पाल्यते येन विश्वम तमीशं भजे लीयते यत्र विश्वम. असा हा शिवशंकर सगळ्यांचा पालनपोषण करणारा आहे. यतो जायते पाल्यते येन विश्वम असा हा सगळ्या सृष्टीचं पालनपोषण करणारा आहे. तमीशं भजे लीयते यत्र विश्वम. सगळ्या विश्वाला त्यांनी केलेलं आहे. तमीशं भजे लीयते यत्र विश्वम. सगळं विश्व त्यांनी व्यापलेलं आहे. न भूमिर्न चापो न वह्निर्न वायु न चाकाशमास्ते न तद्रा न निद्रा न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेशो न यस्या स्त्रीमूर्ती तमिळे. अशा ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती यांना मी सारखा नमस्कार करतो. कारण की न भूमीर न चापो न वन्नीर न वायू. तोच भूमी, तोच वायू, तोच आकाश, तोच तंद्रा, तोच निद्रा, तोच हिवाळा उन्हाळा पावसाळा. न ग्रीष्मो न शीतम न देशो न वेशो असा हा शिवशंकर. म्हणून अशा त्रिमूर्तीला मी नमस्कार करतो. अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानां. अशा अज म्हणजे कधीही विनाश न पावणारा, म्हणजे अजम शाश्वतम. शाश्वत काय आहे तर शिवशंकरच आहे. कारणं कारणानां सगळ्यांचं कारण काय आहे तर शिवशंकर. कारणं कारणानां शिवम केवलम भासकं भासकानां तर शिव 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 शंभू आहे सगळ्यांचा. तुरीयम तमापारमाद्यंतहीनम. तुरीय अवस्था म्हणजे समाधी अवस्था. शिवशंकर नेहमी कसे असतात तर तुरीय अवस्थेमध्ये असतात, नेहमी ध्यानामध्ये असतात. त्यांचे अर्ध डोळे असे उघडे आणि अर्धे लावलेले असतात. तुरीय अवस्था म्हणतात त्याला. म्हणजे भगवंत काय करतो तर सतत ध्यान करतो. मग भगवंत कोणाचं ध्यान करतो? ज्याप्रमाणे भक्त भगवंताचं ध्यान करतात त्याप्रमाणे शिवशंकर हा संपूर्ण आपल्या सृष्टीचं आणि आपल्या भक्तांचं ध्यान करतो. तुरीयम तमापारमाद्यंतहीनम. तुरीयम तमापारमाद्यंतहीनम प्रपद्ये परम पावनम द्वैतहीनम. म्हणजे भक्तानी तो वेगळा नसतोच. भक्तासोबतच शिवशंकर असतो आणि शिवशंकरासोबत भक्त असतो. म्हणजे नेहमी एकच असतात. अद्वैत नाही तर द्वैतहीनम. नंतर म्हणलेलं आहे नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते
नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते. म्हणजे हे शिवशंकरा, मी तुला सारखा 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 नमस्कार नमस्कार करतो. विभो विश्वमूर्ते, हे शिवशंकरा शंभो, तू सगळ्या विश्वाची मूर्ती आहे. नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते. म्हणजे भगवंत कसा आहे तर चिदानंद आहे. चिदानंद रूप शिवहम तर तोच सगळ्या अनु रेणू कणा कणा संपूर्ण याच्यात भगवंत आहे. नमस्ते नमस्ते तपोयोग गम्य, नमस्ते नमस्ते श्रुती ज्ञान गम्य. तर भगवंत कसं आहे, हे शिवशंकराला माझा सारखा सारखा नमस्ते नमस्ते नमस्कार आहे. आणि तो कसा आहे तर तपोयोग गम्य, म्हणजे तपानी तो आपण त्याला जाणू शकणार आहे. नमस्ते नमस्ते श्रुती ज्ञान गम्य. भगवंत कसा आहे तर श्रुती ज्ञान गम्य, म्हणजे भगवंत ज्ञानाने आपण त्याला जाणणार आहे, श्रुतीने जाणणार आहे. अशा या भगवंताला मी नमस्कार सारखा 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 मी नमस्कार करते. प्रभो शूलपाने विभो विश्वनाथ, महादेव शंभो महेश त्रिनेत्र. प्रभो शूलपाने म्हणजे भगवंत कसा आहे तर विभो विश्वनाथ, तो सगळ्या विश्वांचा नाथ आहे. महादेव शंभो महेश त्रिनेत्र. मग असा हा शिवशंकर भंभम बोले, महादेव शंभो महेश आणि त्रिनेत्र, म्हणजे भगवंताला काय आहे तर 3 डोळ्याचा असा हा शिवशंकर त्रिनेत्रधारी आहे, त्रिकालदर्शी आहे. आणि शिवाकांत शांत स्मरारे परारे पुरारे तदेन्यो वरेण्यो न मान्यो न गण्या. शिवाकांत म्हणजे भगवंत कसा आहे तर शिव शंकर आहे, शांत आहे. आणि स्मरारेन पुरारे अशा शिवशंकराची शांत स्वरूप शिवशंकराचं मी ध्यान करतो. तदेन्यो वरेण्यो न मान्यो न गण्या. तर असा हा सगळ्यात वरायला म्हणजे सगळ्यांना शिवशंकर हा मान्य आहे. मान्यो न गण्य, हा सगळ्यांमध्ये शिवशंकर भोलेनाथ बंबम भोले आहे. अजम आहे म्हणजे तो अज पण आहे. सगळं विनाश होईल पण शिवशंकर हा अज आहे. पुरातन आहे, याला आईवडील नाही आहे, म्हणून याला विनाश व्हायचं कामच नाही आहे. आणि हा सगळ्यांचा आहे. शंभो महेश करुणामय शूलपाने, गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन. तर असा हा शिवशंभो महेश आणि करुणा करणार आहे, सगळ्यांवर करुणा करतो. म्हणूनच आपण हिंडतो फिरतो चालतो बोलतो, ही त्याची जिवंतपणाची गंगा आपण अनुभवतो. आपली जी बोली राहते म्हणून आपण जगू शकतो. अशी ही जिवंतपणाची गंगा, गम्यते प्राप्यते भगवतपदे येनसा गंगा, अशी गंगा आपल्यावर सतत आपली जी बोली ठेवतो हा भगवंत. काशी पते करुणया जगदेक देकस, तंहंसी पासी विदधासी महेश्वरोसी. असा काशीचा पती विश्वनाथ, काशी विश्वनाथ म्हणलेलं आहे त्याला. तर असा हा कसा आहे तर करुणया जगदेक देकस, म्हणजे सगळ्यांवर करुणा करणार आहे. जिवंतपणाचा आपण जे जाणीव घेतो हीच आपली गंगा आहे. करुणया, तो करुणा करणार आहे, करुणा करतो, आपल्याला सकाळी उठवतो, झोपवतो, खातो, पचवतो, असा हा महेश्वर आहे. तसाच त्यक्तो जगद्भवती देव भव स्मरारे, त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ, त्वय्येव गच्छति लयं जगदेकदीश, लिंगात्मकं हरचराचर विश्वरूपिण, लिंगात्मकं हरचराचर विश्वरूपिण. म्हणजे कसा आहे भगवंत तर चराचरात व्यापलेला आहे, लिंगात्मक आहे, संपूर्ण सृष्टी त्याच्यात आहे. असा हा विश्वाला व्यापून राहिलेला शिवशंकर शंभो भोलेनाथ भंभम भोलेला आपण नमस्कार केला पाहिजे. श्रीमद शंकराचार्य विरचितम वेदसार शिवस्तम
संपूर्णम हे अष्टक कोणी गायलेलं आहे तर वेदसार शिवस्तवनी गायलेलं आहे. अशा या शिवशंकराला बम बम बोले बाबाला मी नमस्कार करते. जय ओम नमः शिवाय.